श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का दे. भक्तो, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान का उठता? तुम्हालाही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का? किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयात जावे लागते का? तर आता सावधगिरी बाळगा, कारण ही एक सामान्य घटना नाही आहे. ही विश्वाची खनन आहे, जी शांत असताना तुमच्याशी बोलत आहे. आणि आज पूज्य महाराजांनी उघड केलेले रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवे. शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला काय जागे करत आहे? कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देऊ इच्छितात? हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे की गंभीर इशारा आहे? एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलवत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची ब्रह्मांड तुम्हाला पूर्वसूचना देऊ इच्छिते? बघतो, हा योगायोग नाही, तर हे चिन्ह दैवी, रहस्यमयी आणि अत्यंत शक्तिशाली आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहे, जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावू शकाल. आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे सुद्धा तुम्ही जाणून घेऊ शकता. फक्त व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही माहिती खूपच मौल्यवान आहे, म्हणून अजिबात चुकवू नका. आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आणि बघतो, व्हिडिओला एक सुंदर लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलला भक्ती शक्तीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळत राहील. आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ मात्र लिहायला विसरू नका. बघतो, पहा, गोष्ट अशी आहे की आमचे काम आहे सल्ला देणे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा, ती तुमची निवड आहे. पण बघतो, मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी सर्व काही तुमची निवड आहे. तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात. तर आता जास्त न बोलता मी या व्हिडिओला सुरुवात करतो. तर पहा बघतो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे. पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा एक घड्याळाचा टिकटिक नाही. हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वास कंपन सुरू होता. यावेळी विश्वातील सर्व देव, देवी, भूत, आत्मे आणि दैवी शक्ती जागृत होतात. आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे, आपल्याला संकेत देणे. जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो, जेव्हा आपली कृत्ये दोषपूर्ण होऊ लागतात, तेव्हा देव गप्पा बसत नाही. तो संकेत देतो की सावधगिरी बाळगा, अजूनही तुमच्यापाशी वेळ आहे. आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो, जेव्हा आपल्या हृदयात खरी माणसं असतात, तेव्हा देवता आनंदी होतात. आणि या सर्व संकेतांसाठी एक माध्यम तयार झालेले आहे. जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल, तेव्हा तुम्ही दररोज रात्री 3 ते 5च्या दरम्यान जागे व्हाल, तेव्हा तुम्ही हे समजून जा की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे. काही संदेश तुमची वाट पाहत आहे. कधीकधी हा संकेत स्वप्न असतो, कधीकधी एक विचित्र अस्वस्थता, आणि कधीकधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही. आता प्रश्न हा पडतो की हे संकेत कोणाचे आहे? देवाचे, तुमच्या पूर्वजांचे, की इतर कोणत्या अदृश्य शक्तींचे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात? कारण जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमवू शकता. तर पहा बघतो, पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे होणे हे भूतांचे लक्षण आहे. यात सावधगिरी बाळगा. बघतो, जर तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे झाला तर हा एक साधा योगायोग नाही, तर एक इशारा आहे. एक अतिशय गंभीर इशारा आहे. कारण ही वेळ भूत, पिशाच्य आणि नकारात्मक शक्ती जागे होता. यावेळेस जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असते, तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरतात. आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्म सर्वांमध्ये काही दोष असतो, अशा घरात प्रवेश करण्याचे ते प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील या वेळेत वारंवार जागे होत असाल तर तुम्ही हे समजून जा की कोणीतरी भूत, एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. हे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण आहे. बघतो, तुमच्या कुटुंबाला, मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो. तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडू शकते. आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छित आहे. पण तुम्ही घाबरू नका. बघतो, प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक श्री हनुमानजी आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री 1 ते 2च्या दरम्यान यावेळी जागे व्हाल, तेव्हा घाबरू नका. प्रथम तुम्ही डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा, ओम हनुमते नमः. काळजीपूर्वक ऐका बघतो, मी मंत्र पुन्हा सांगतोय, ओम हनुमते नमः. बघतो, या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला वाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील.
हनुमान जी त्यांच्या भक्तांचे रक्षण करतील, जे त्यांना खऱ्या मनाने हाक मारतील. तर बघतो, जर तुम्ही या अनुभवातून गेला असाल तर कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर कोणीतरी स्वतःचे रक्षण करू शकेल. भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती. ओम हम हनुमते नमः. आता पुढे पहा. पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान झोपेतून उठणे. बघतो, पूर्वजांच्या नाराजीचे हे लक्षण आहे. आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका बघतो, कारण की हे खूप खोल, खूप गंभीर आणि खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर हे सामान्य लक्षण नाही, हे तुमच्या पूर्वजांचे दुःखद आव्हान आहे. तर बघतो, ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात. जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर समजून जा की तुमचे पूर्वज रागावलेले आहेत. कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत असे काही कृत्य केलेले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झालेल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो. आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते. मग तुम्ही किती धावपळ केली तरी आनंद तुमच्याजवळ येत नाही. कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्ती जात नाही, तर तुमचे शरीर सुद्धा आजारांचे घर बनते. कुटुंबात कलह वाढतो, नातेसंबंध तुटू लागतात. जणू काही घरावर काही अदृश्य ओझी पसरते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो. पण या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका बघतो, कारण ते एक इशारा आणि तुमच्या पूर्वजांना शांत करण्याची संधी देखील आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी हा सोपा मार्ग आहे. तर आता प्रश्न हा आहे की यावर उपाय काय करता येईल. काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास कामे तुम्ही करायला हवी. तर ती कामे मी खालीलप्रमाणे सांगतोय. नंबर 1, दर गुरुवारी किंवा गरज वेटा अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या. नंबर 2, माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका. ते तुमच्या अज्ञात कर्मांचे प्रायश्चित्त करेल. नंबर 3, सर्वात शक्तिशाली उपाय तो म्हणजे गायीला चारा खायला द्या. पूर्वज गायीची सेवा करून आनंदी असतात, त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो. बघतो, हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात. आणि त्याचवेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल, अडथळे सतत येत असतील तर हे उपाय ते शांत करतील. तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद, समृद्धी आणि संतुलन परत येईल. आता पुढे पहा बघतो. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षण आहे. आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका, कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आणि सर्वात इशारा देणार आहे. जर तुम्ही पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार नाही, तर खूप सतर्क राहावे लागेल. कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघतो, तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो. तिची कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर बसते, तुमची संतती वाढते, तुमचे आयुष्य पुढे जाते. जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते. यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हा तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुळदेवतेला कुठेतरी विसरलेले आहात. असे बरेच लोक आहेत जे कुळदेवीची पूजा करत नाहीत किंवा त्यांची आठवण सुद्धा करत नाहीत. ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक सुद्धा होत नाहीत आणि नंतर नकळत ते स्वतःचा मूळ स्रोतावर रागवतात. कुळदेवता रागवल्यावर आयुष्यात काय घडू लागते तर पहा. घरात अनावश्यक भांडणे होतात, कुटुंबात अशांतता पसरते, मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते, मुलींचे लग्न अडकते, व्यवसाय ठप्प होतो, नोकऱ्या पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते. हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुळदेवता, तुमची कुळदेवी तुम्हाला काहीतरी सांगत आहे. जर ते तुम्हाला रात्री 3 ते 4च्या दरम्यान इथे जाग करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे. तर बघतो यावर उपाय काय आहे, लक्ष देऊन ऐका. सर्वात पहिला, पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुळदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा आणि फुले अर्पण करा. नंबर 2, जर तुम्हाला तुमची कुळदेवता कोण आहे हे माहिती नसेल तर तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. नंबर 3, जर साप किंवा नागदेवता तुमची कुळदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा आणि मनापासून क्षमा मागा. बघतो, लक्षात ठेवा, जेव्हा कुळदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एकाच व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. आता पुढे पहा. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जाग होणे हे एक शुभचिन्ह आहे आणि ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता बघतो सर्व शुभचिन्हाबद्दल बोलूयात. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही यावेळी जागे झाला
मग ते कोणत्याही कारणाने असो, लघवीची इच्छा होत असेल, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, तर तुम्ही घाबरू नका. हसा, आनंदी राहा, कारण हे एक असे लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहे. हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे, जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील, तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहे. हा एक संकेत असा आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे या दिव्य क्षणात तुम्ही घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवांचे देव महादेवांचे स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. मंत्र सांगतोय, ओम नमः शिवाय. या मंत्राच्या प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्यात एक ऊर्जा उतरताना दिसेल, एक शांती मिळेल, एक दिव्यता येईल. जर तुम्ही हे समजून घेतले, तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो. कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही, तर मागील जन्मांच्या चांगल्या कर्मांचे परिणाम आहेत. तर बघतो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे झाला, तर तो योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भागाचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागेच होताच ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करा. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हीच पाहाल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होता ते सर्व लवकरच तुमच्या आयुष्यात येणारे आहे. जर तुम्ही असे काही अनुभवलेले असेल, तर कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहिण्यास मात्र विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. कारण हे चिन्ह, हा क्षण, ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते. आता आपण आणखीन एक अद्भुत रहस्याकडे वळूयात. बघतो, आता आपण स्वप्नाबद्दल पाहूयात. ती स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही, तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अद्भुत शक्ती स्वप्नांच्या द्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या चिन्हांना ओळखता का? असे काही इशारे आहेत का जे तुम्हाला वारंवार मिळत आहेत, परंतु तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजून विसरता? तर बघतो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. जर तुम्ही ती समजून घेतली, तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्यही मिळवू शकता. पहिला, स्वप्नात साप दिसला. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल, तर ते चांगले लक्षण नाही. हे एक लक्षण असे आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू तुमच्यावर सक्रिय होत आहे. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट किंवा फसवणूक किंवा काही तुमच्या आयुष्याकडे मोठे संकट सरकत आहे. यात काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवतेच्या मंदिरात जा. तिथे सरळ एक नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने त्याच्यापाशी माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहा. बघतो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या भक्ती शक्ती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.